नाशिक महानगरपालिकेतील राजकीय हालचालींचे केंद्र आता अधिक गजबजणार आहे. महानगरपालिकेतील शिवसेना गटनेते कार्यालयाचा मंगळवारी राजीव गांधी भवन येथे अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात आणि भक्तिमय सोहळ्याने शुभारंभ करण्यात आला. कार्यक्रमाचा प्रारंभ शिवसेना गटनेते अजय बोरस्ते यांनी आपल्या सुविद्य पत्नीसह कार्यालयाचे विधिवत पूजन करून केला. मंत्रोच्चारांच्या जयघोषात बोरस्ते परिवाराने या नूतन कार्यालयात प्रवेश केला. यावेळी संपूर्ण बोरस्ते परिवार उपस्थित होता. नव्याने सुरू करण्यात आलेल्या या कार्यालयात मंगळवारी दुपारी 4 वाजता ते सायंकाळी 6 वाजता या वेळेत विशेष तीर्थप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शिवसेना पक्षाबरोबर सर्व पक्षीय पदाधिकारी आणि शिवसैनिकांनी मोठी गर्दी केली होती. केवळ राजकीय व्यक्तीच नव्हे तर महानगरपालिकेचे अधिकारी, कर्मचारी, बोरस्ते यांचा मित्रपरिवार आणि नातेवाईकांनी या सोहळ्याला हजेरी लावून अजय बोरस्ते यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. यावेळी शिवसेना गट नेत्याचा अधिकृत कार्यालय सुरू झाले असून नागरिकांसाठी हे मदत केंद्र ठरणार असून नागरिकांनी दिलेल्या शुभेच्छाच्या वर्षावाची ऊर्जा नागरिकांचे कामे करण्यासाठी उपयुक्त ठरतील असा विश्वास यावेळी शिवसेना गटनेते अजय बोरस्ते यांनी व्यक्त केला. शिवसेनेचं अधिकृत कार्यालय आज नाशिक मनपामध्ये सुरू होत आहे. खरं तर शिवसेनेची शाखा किंवा कार्यालय म्हणजे खरं तर सगळ्या नागरिकांसाठी एक आधार केंद्र आहे, एक मदत केंद्र आहे आणि एक स्वतःचं हक्काचं असं ठिकाण आहे. आणि आज यामुळे हे फक्तच नगरसेवक असं नाही तर नाशिक शिवसेनेचे सर्व पदाधिकारी असतील, सर्व शहरातले नागरिक असतील, त्यांच्यासाठी एक हक्काचं व्यासपीठ आहे. आपल्या कुठल्याही समस्या असतील तर आज आपण इथे येऊन मांडू शकता आणि इथे त्या पद्धतीचं एक कामकाज आम्ही सुरू करणार आहोत. मला अत्यंत आनंद याचा आहे की आज सर्व म्हणजे पक्षीय राजकारण सोडून सर्वजण शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी आले होते आणि सर्व आमचे नगरसेवक होते, शहरातले सगळे प्रमुख पदाधिकारी होते आणि त्यामुळे एक वेगळ्या शुभेच्छा मला मिळाल्या. मला वाटतं एक वेगळी ऊर्जा या निमित्तानं मला मिळाली आणि ही ऊर्जा आहे या नाशिक शहरातील नाशिककरांसाठी काम करण्यासाठी मी प्रयत्न करेन आणि पुनश्च मी नाशिककरांना सांगतो की आपल्यासाठी शिवसेनेचं कार्यालय सदैव उघडं असेल. महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीत राजीव गांधी भवन शिवसेना गटनेत्यांचे कार्यालय सुरू झाल्यामुळे आता कार्यकर्त्यांना आपली गाऱ्हाणी मांडण्यासाठी हक्काचे ठिकाण मिळाले आहे.